तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया जिल्ह्याची महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल याचे दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र असं असतानाच बीआरएस पक्षाचे विदर्भ संघटक चरण वाघमारे यांनी उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधला असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील बीआरएसचं काम थांबले आणि ते बंदही झाले अशी माहिती वाघमारे यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। सांगाल भाऊ, बीआरएस पक्षाची ज्या दमदार पद्धतीने एंट्री झाली, आता तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाचा पराभव झाल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातलं तेलंगणाचं अस्तित्व कमी झाल्याचं आढळून येत आहे, काय सांगाल? हे खरं आहे की तेलंगणा राज्यामध्ये बीआरएसची सरकार गेल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की तेलंगणा राष्ट्र समितीची भारत राष्ट्र समिती पक्षात रूपांतर झाल्यानंतर त्याची महाराष्ट्रातून सुरुवात झाली। जवळपास 20 लाखाच्या वर सदस्य नोंदणी महाराष्ट्रात झाल्यानंतर जरी तेलंगणात आमची सरकार गेली तरी महाराष्ट्रात पक्षाचं काम थांबणार नाही ही आम्हाला अपेक्षा होती। पण नंतर तिथे सरकार गेल्यानंतर केसीआर साहेबांचा ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये ते महिना दीड महिना त्यांचा गेला। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो। मध्यंतरी मला त्यांचा फोन आला त्यांच्या वाढदिवसाच्या आधी कि चरण, अपन महाराष्ट्र के कुछ प्रमुख लोगों को लेके बैठ जाएंगे, जल्दी मैं बुला लूँगा। त्या अपेक्षित आम्ही होतो, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला कुठलंही निमंत्रण दिले नाही। नागपूरच्या कार्यालय जो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला होता त्या कार्यालयाच्या चाब्या जमा करायला सांगितल्या आणि आम्ही असं समजतो की महाराष्ट्रात बीआरएसचं काम थांबलेलं आहे, बंद झालेलं आहे। भाऊ, आगामी लोकसभेच्या अनुषंगाने भंडारा गोंदिया या जागेसाठी महाविकास आघाडीकडनं तुम्ही प्रमुख उमेदवार राहणार असल्याची एक चर्चा जोरामध्ये सुरू आहे। काय आपण बीआरएस पक्ष सोडून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो, काँग्रेस असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी असो किंवा शिवसेनाच ठाकरे साहेबांचा असो, कुठल्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घेऊ इच्छितात का? काय सांगाल आगामी लोकसभेच्या अनुषंगाने? मी आताच सांगितलं की बीआरएसचं काम महाराष्ट्रात बंद झालेलं आहे, त्यामुळे आम्ही पुढची रणनीती करायला मोकळे आहोत। मला या मतदारसंघातल्या म्हणजे माझ्या तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या बाहेरच्या माझ्या हितचिंतकाचे बरेचसे फोन आले, मला भेटायला आले। काही काँग्रेसचे पदाधिकारी आले, काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आले, काही शिवसेनेचे पदाधिकारी आले। त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की महाविकास आघाडीची चरण भाऊ तुम्ही तिकीट घ्या। मी त्यांना तेच म्हटलं की पार्टी कुठल्या पक्षाला तिकीट जाते हा निर्णय झाल्यानंतर माझ्या संबंधात कोणीही नाराजी व्यक्त करणार नसेल तर मी महाविकास आघाडीची लोकसभा लढायला तयार आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।